पितृपक्ष 2025. पितृपक्ष म्हणजे नक्की काय? पितृदोष जो असतो तो कसा ओळखावा? श्राद्धतिथी कशी करावी? आणि पितृपक्ष कधीपासून सुरू होणार आहे? बघा, पितृपक्ष म्हणजे काय? तर आपले जे पूर्वज असतात, जे आपले पूर्वज आपल्याला सोडून गेलेले असतात, ते मृत्यूलोकामध्ये असतात. मृत्यूलोकामधून ते कावळ्यांच्या स्वरूपामध्ये पितृपक्षामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती येत असतात. आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतोय? आपण त्यांच्या तिथीला त्यांचं श्राद्ध घालत असतो. ते सर्व काही ते पाहत असतात. आणि ज्या घरामध्ये पितरांचं स्मरण केलं जातं, त्यांच्या नावाने त्यांचं श्राद्धतिथी साजरी केली जाते, त्या ठिकाणी पितरांचा कृपाशीर्वाद हा सदैव त्या कुटुंबावरती राहतो. बघा, माणूस कितीही श्रीमंत असू द्या आणि कितीही गरीब असू द्या, प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये सुख हे हवंच असतं. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख येतं, त्यानंतर दुःख येतं, परत सुख येतं, परत दुःख येतं, म्हणजे हे चक्र चालू असतं. मग तुम्ही कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, हे चक्र हे चालूच असतं. आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या योग्य वेळेमध्ये मार्गावर योग्य वेळेमध्ये पूर्ण व्हाव्यात. त्याचप्रमाणे सर्व संकट, अडीअडचणी यांचा सामना आपल्याला करायला लागू नये, यासाठी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. प्रत्येक तिथीला त्या त्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये पितरांची सेवा करणं गरजेचं असतं. आपल्या मागील 3 पिढ्यांचे जे पितृ आहेत ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांच्यासाठी आपण श्राद्धतिथी साजरी करत असतो. देव जर नाराज झाले ना, तरी आपण देवांना प्रसन्न करून घेऊ शकतो. पण पितृ जर आपल्यावरती नाराज असतील ना, तर आपली सर्व कामे विलंबित होतात आणि आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो. पितृ आपल्याला खूप त्रास देत असतात. त्यामुळे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात. आपण पारायण करतो, उपासना करतो, देवांच्या सर्व सेवा करतो, पण जर पितरांची सेवा करत नसेल तर आपल्या या सेवेला काहीही अर्थ उरत नाही आणि आपल्याला मग खूप अडीअडचणींचा सामना करावा लागत असतो. बघा, मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशीही पितरांचं स्मरण करा, त्यांच्या नावाने दिवा लावा, दही भाताचा उपाय करा. या व्हिडिओमध्ये पितृपक्ष कधीपासून सुरू होणार आहे, पितृपक्षामध्ये आपल्याला श्राद्धतिथी कधी साजरी करायची आहे, तुम्हाला जर श्राद्धतिथी कधी आहे आपल्या पितरांची हे माहिती नसेल तर काय करावं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सध्या काय झालेलं आहे की पितृदोष जो आहे, त्या प्रखर पितृदोषामुळे अनेक लोक त्यांच्या आयुष्यामुळे त्रस्त आहेत. पितृदोषामुळे खूप कामं आपली विलंबित होतात, खूप संकटांचा, अडीअडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यातल्या त्यात आपल्याकडून पितरांची काहीच सेवा होत नाही आणि त्यामुळे पितृ आपल्यावरती कोप पावत असतात, म्हणजे ते आपल्यावरती खूप रागावलेले असतात. म्हणून ते आपलं कुठलंही काम व्यवस्थित होऊ देत नाही आणि आपल्याला खूप संकटांचा सामना ते करायला लावत असतात. बरोबर. त्याचप्रमाणे आपले जे पितृ आपल्याला सोडून गेलेले आहेत, ते पितृ जे आहेत त्यांनी केलेले काही वाईट कर्म असतील, त्यांनी केलेले काही वाईट दुष्कृत्य असतील, त्याचंही कुठे ना कुठे काही ना काहीतरी कर्म हे त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावं लागतं. म्हणजे आपण जे काही आत्ता भोगत आहोत ना, तर काही काही गोष्टी ह्या पितरांकडूनही आपल्याकडे आलेल्या असतात. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आपला वारसा हक्क असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या कर्मामध्ये, त्यांच्या वाईट दुष्कृत्यामध्ये सुद्धा आपला वारसा हक्क असतो आणि तो आपल्याला भोगावाच लागत असतो. कधी कधी काय होतं की आपले जे पितृ आहेत ते नैसर्गिक काही गोष्टींमुळे, म्हणजे शॉक लागून असेल किंवा मग कोणी त्यांची आत्महत्या केली असेल, अशा प्रकारे जेव्हा कोणाचा तरी मृत्यू होतो ना, तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती लाभत नाही आणि ते इकडे तिकडे भटकतात आणि त्याचा परिणाम आपल्याला सर्वांनाच भोगावा लागत असतो. मग त्यावेळी आपल्याला त्यांची शांती करावी लागते किंवा हे छोट्या छोट्या पितृपक्षामध्ये सेवा करून त्यांच्या आत्म्याला आपल्याला शांती द्यावी लागते, त्यांचं स्मरण आपल्याला करावं लागत असतं. आपले पितृ अशांत असेल ना, तर त्याचा त्रास आपल्याला पण भोगावा लागतो, तो पितृदोषाच्या रूपामध्ये. तर हे जे पितृपंधरवडा, म्हणजे हे जे 15 दिवसाचा पितृपक्षाचा कालावधी असतो, गणपती विसर्जन झाल्यानंतर, पौर्णिमा झाल्यानंतर हा जो पितृपक्ष सुरू होतो, या पितृपक्षामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या असतात की जेणेकरून आपल्या पितरांचा जो अशांत आत्मा आहे तो शांत होण्यासाठी आणि आपल्याला जे काही संकटांचा सामना करावा लागत आहे तो दूर होण्यासाठी. जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलंही काम योग्य वेळेला पूर्ण होत नसेल, तुम्ही खूप कष्ट करत आहात, पण जर कष्टाला नशिबाची साथ नसेल तर तुमच्या त्या कष्टाला सुद्धा काहीही अर्थ उरत नाही. पैसे येत आहे, सेविंग होत नाही, घरात लग्नकार्य वेळेवर होत नसेल, घरामध्ये नोकरी आहे तर प्रमोशन नाही आहे किंवा नोकरीच लागत नाही आहे, सतत आजारपण, कर्ज, अशा ज्या गोष्टी असतात ना, यामागे पितृदोषाचा सर्वात मोठा हात असतो. या पद्धतीने तुम्ही पितृदोष ओळखू शकता.
जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्ती हा आपल्याला सोडून जात असतो, म्हणजे तो जेव्हा एक्सपायर होतो, त्यानंतर त्या व्यक्तीचं जेव्हा आपण 1 वर्षाने वर्षश्राद्ध करतो, त्यानंतर आपल्याला या पितृपक्ष जी तिथी आहे, यामध्ये त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध घालायचं असतं. जेव्हा आपण ब्राह्मणाकडे जातो, त्यांची मृत्यूची वेळ असेल, ते कधी एक्सपायर झाले, यावरून ती श्राद्ध तिथी ठरवली जाते. पण काही कारणास्तव जर तुम्हाला तीही माहिती नसेल, तर जे काही भरणीचा काळ असतो, भरणी श्राद्ध तिथी केली जाते, त्यावेळी सुद्धा तुम्ही श्राद्ध तिथी करू शकता. 1 वर्षाने भरणी श्राद्ध केलं जातं. जे अविवाहित वारले जातात, त्यांचं भरणी श्राद्ध हे पंचमी तिथीला केलं जातं. जर काही व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कधीही धार्मिक स्थळांना भेटच दिली नसेल आणि ते जर मरण पावले, तर अशा व्यक्तींचं गया, पुष्कर या ठिकाणी भरणी श्राद्ध केलं जातं. नवमीच्या दिवशीही श्राद्ध घातलं जातं आणि ते श्राद्ध पितृपक्षामध्ये मातृश्राद्ध म्हणून ओळखलं जातं. या दिवशी आपल्या घरातील आई असेल, आजी असेल, मावशी असेल, त्यांच्यासाठी पिंडदान केलं जातं. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आपल्याला श्राद्ध म्हणून साजरी करायचा असतो. आपल्या 3 पिढीतील ज्या काही व्यक्ती मरण पावलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आपण श्राद्ध तिथी करतो. त्या तिथीला त्यांचं श्राद्ध आपल्याला करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या घरातील मरण पावलेल्या व्यक्तीचं म्हणजे मृत्यूची वेळ माहिती नसेल, कधी मरण पावले माहिती नसतील, श्राद्ध तिथी कधी असते हे माहिती नसेल, तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीसुद्धा श्राद्ध तिथी करू शकता. तर तुम्हाला तुमच्या पितरांची जी तिथी माहिती असेल, तर तेव्हा श्राद्ध घाला आणि सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पण श्राद्ध घातलं, तर आपले जे काही इतर पण पित्र असतात, चुलत वगैरे, त्यांचाही आत्मा शांत होतो. तर 2025मध्ये 7 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी पितृपक्ष प्रारंभ होणार आहे. त्यालाच आपण प्रौष्ठप्रदी पौर्णिमा असंही म्हणतो. त्याचप्रमाणे 8 सप्टेंबर रोजी सोमवारी प्रतिपदा श्राद्ध म्हणजे पहिला दिवस, जो पितृपंधरवडा आहे त्याचा पहिला दिवस आहे. 9 सप्टेंबरला वार मंगळवारी द्वितीय श्राद्ध. 10 सप्टेंबर वार बुधवार तृतीय श्राद्ध आणि चतुर्थी श्राद्ध आहे. 11 सप्टेंबर गुरुवारी पंचमी श्राद्ध आणि महाभरणी श्राद्ध आहे. 12 सप्टेंबर शुक्रवारी षष्ठी श्राद्ध आहे. 13 सप्टेंबर शनिवार सप्तमी श्राद्ध आहे. 14 सप्टेंबर रविवार अष्टमी श्राद्ध आहे. 15 सप्टेंबर सोमवार नवमी श्राद्ध आहे. 16 सप्टेंबर मंगळवार दशमी श्राद्ध आहे. 17 सप्टेंबर बुधवार एकादशी श्राद्ध आहे. 18 सप्टेंबर गुरुवार द्वादशी श्राद्ध. 19 सप्टेंबर शुक्रवार त्रयोदशी श्राद्ध व मघा श्राद्ध आहे. 20 सप्टेंबर शनिवार चतुर्दशी श्राद्ध. 21 सप्टेंबर रविवार सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. तर याप्रमाणे तुमची जी कोणती पितरांची तिथी आहे, त्या दिवशी तुम्ही हे जे काही भरणी श्राद्ध आहे ते करायचं आहे. आणि तुम्हाला जर तिथी माहिती नसेल, तर तुम्ही सर्वपित्री अमावस्या म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी तुम्ही ही श्राद्ध तिथी करू शकता. आता हे जे पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपली जी पितरांची तिथी असते तेव्हा नक्की काय करायचं आहे, काय बनवायचं आहे, कशी सेवा करायची असते, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. चॅनलच्या बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन आल्यानंतर, नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. होप्स तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.